नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप खास असणार आहे. का कारण का मी बघतोय ना विद्यार्थी आता आपलं 100% प्रिपरेशन बूस्ट करतायत, परंतु तुम्हाला काय असणार आहे तर या पुढच्या 20 ते 25 दिवसात काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्या सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजचा हा मी व्हिडिओ बनवतोय. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. का कारण का फक्त CET मध्ये सगळे क्वेश्चन्स काही सॉल्व करून तुम्हाला कंप्लीट करायचे नाही आहेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुक्का ट्रिक्स ज्या आहेत त्याबद्दल सांगणार आहे. हा व्हिडिओ आता बनवण्याचं कारण म्हणजेच काय, आता CET एक्झामला राहिले ते 20 ते 25 दिवस. मग आता हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की या ट्रिक्स वापरून तुम्ही आतापासून याचा सराव करावा, जेणेकरून त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आतापासून व्हावी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळावेत. त्यामुळे ज्या ट्रिक्स मी आतापासून सांगणार आहे त्या सगळ्या तुम्ही आजपासून इम्प्लिमेंट करायला, ज्या तुम्ही चॅप्टर वाईज मॉक टेस्ट देत असाल किंवा फुल लेंथ मॉक टेस्ट दिला, यामध्ये या ट्रिक्स सगळ्या अप्लाय करायच्या आहेत. आणि मी गॅरंटेड देतो 60+ मार्क्स तुमचे इन्क्रीज करायसाठी या ज्या टिप्स आहेत त्या नक्की हेल्पफुल होतील. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मेन हेच आहे की बघतोय ना विद्यार्थी 1-2 मार्क्ससाठी स्ट्रगल करतात. बाळांनो, हे आता हे तुम्हाला कळत नाही, ज्यावेळी तुमची रिझल्ट लागेल, रिझल्टमध्ये 1 किंवा 2 मार्क्ससाठी तुमचं पर्सेंटाईल आहे ना ते खूप घसरतं. आणि याचा इफेक्ट असा होतो ज्यावेळी तुम्ही ॲडमिशनच्या वेळी ज्यावेळी माझे व्हिडिओ बघाल त्यावेळी हे नक्की वाक्य आठवेल. कारण का 1-2 पर्सेंटाईल किंवा हाफ पर्सेंटाईल सुद्धा विद्यार्थ्यांच्या हातून चांगली कॉलेजेस जातात आणि त्यावेळी खूप रिग्रेट वाटायला लागतं. मग पालकांना इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा जे स्पॉट राऊंड यासाठी धक्के खात फिरावं लागतं. त्यामुळे मला सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ते कष्ट, ती जी धडपड असणार आहे ज्यावेळी तुम्ही ॲडमिशनमध्ये काउन्सिलिंगची जी कॅप राऊंड प्रोसेस असते त्यावेळच्या आपल्या पालकांची जर कष्ट वाचवायचे आतासाठी एका मार्क्ससाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा, कारण का अशा काही टिप्स देणार आहे ज्या तुम्ही आतापासून जर इम्प्लिमेंट केल्यात तर डेफिनेटली तुमचा स्कोर जो आहे तो 60+ मार्क्सने बूस्ट होण्यासाठी नक्की मदत करेल. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती, म्हणजे काय हा तुक्का ट्रिक्स आहेत तरी काय आणि हा तुक्का मारायचा आहे कधी. लक्षात ठेवा, आपल्याकडे आता CET एक्झाममध्ये काय असणार आहेत, 150 क्वेश्चन्स आहेत. 100 जे क्वेश्चन्स आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे 90 मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि जर बघाल ना 90 मिनिटामध्ये ज्यावेळी 100 क्वेश्चन सॉल्व करायचे लागतात त्याच्यामध्ये फिजिक्सची जी डिफिकल्टी लेवल असते ती थोडीशी हाय असते. त्यावेळी प्रश्न असा येतो, सगळेच क्वेश्चन्स काय आपल्याला सॉल्व करायचे आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. का? कारण काय तितका वेळ नाही आहे. CETची हीच एक तुम्हाला एक काय म्हणतात की CETचा हाच एक ड्रॉबॅक आहे, तुम्हाला वेळ खूप कमी मिळतो. त्यामुळे आतापासून ज्या विद्यार्थ्यांना टाईम आणि प्रेशर आहे या दोन गोष्टी ज्याला मॅनेज करता आल्या डेफिनेटली 99+ पर्सेंटाईल तुमचेच आहे. त्यामुळे पहिली ट्रिक असणार आहे की तुक्का ट्रिक्स कधी वापरायचे. लक्षात ठेवा, सुरुवातीपासून तुम्हाला तुक्का ट्रिक्स वापरायचे नाही. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करताय त्यावेळी इतकंच लक्षात ठेवा, जेवढे तुमचे सुरुवातीला कन्फर्म येतात क्वेश्चन्स ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि ज्या तुक्का ट्रिक्स आहेत या एंडिंगला अप्लाय करायच्या. म्हणजेच काय, जर क्वेश्चन तो सॉल्वच होत नसेल तर मग आपल्याकडे ऑप्शन राहतो ते म्हणजे तुक्का ट्रिक्स ज्या मी सांगणार आहे त्या अप्लाय करायच्या. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे, जे कन्फर्मड क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा जो इफेक्ट आहे तो इतर क्वेश्चन्सवर पडता कामा नये. ही झाली पहिली टिप. दुसरी टिप काय असणार आहे, तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की CET एक्झाममध्ये काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, जेवढे क्वेश्चन्स आहेत ना सगळेच्या सगळे अटेम्प्ट करू. भलेही तुम्ही ABCD काहीही मार्क करा, परंतु कोणताही क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही स्किप करू नका. या काही जनरल टिप्स मी तुम्हाला एंडिंगच्या दिवसांमध्ये सांगेल, परंतु आतापासून ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट देताय ना त्यावेळी सुद्धा हे अप्लाय करायचे. तिसरी ट्रिक आहे म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय, चूज क्वेश्चन्स वाईजली. याचा अर्थ असा की CET एक्झामने ज्यावेळी क्वेश्चन पेपर डिझाईन केला आहे त्यावेळी सगळेच क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व होणार नाही आहेत. हे तुम्ही आतापासून लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल की मी सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहे, असं मुळीच नाही आहे. त्यांनी मुद्दाम काही क्वेश्चन्स असे बनवले असतात की लेंथी बनवले असतात. आणि प्रॉब्लेम हा तो गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा अनुभव मी सांगतो. विद्यार्थ्यांना मॅथ्स खूप डिफिकल्ट गेलं होतं गेल्या वर्षीच्या बॅचचा. याचा इफेक्ट असा झाला की विद्यार्थी क्वेश्चन सॉल्व त्यांना वाटायचं की क्वेश्चन इझी आहे, मला होऊन जातोय. ज्यावेळी ते क्वेश्चन सॉल्व करत होते त्यावेळी त्यांना समजत होतं की क्वेश्चन लेंथी येतोय, टाइम जास्त कन्झ्युम होतोय. त्यामुळे असे क्वेश्चन्स चूज करणं खूप डिफिकल्ट आहे. ते आतापासून प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ही आहे टिप नंबर 3. ज्यावेळी तुम्ही आता मॉक टेस्ट अटेम्प्ट करताय किंवा ॲक्च्युअल CET एक्झाम ज्यावेळी अटेम्प्ट करताय त्यावेळी कोणताही क्वेश्चन्स हा तुम्ही वाईजली चूज करायचा आहे. म्हणजेच काय, एखादा क्वेश्चन समोर आला, पहिल्यांदा तुम्हाला मेमराईज झालं पाहिजे हा क्वेश्चन माझा किती वेळ टाइम कन्झ्युम करणार आहे. जर जास्त टाइम कन्झ्युम करणार असेल तर मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि पुढे जा आणि त्यानंतर येऊन तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.
त्यामुळे ही जी प्रॅक्टिस असते ना मित्रांनो, ही होते तुमची फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये. कारण का तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट कितीही द्या, त्याचा ॲक्च्युअल CET एक्झाम सारखं काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही 3 तासामध्ये फुल लेंथ जी टेस्ट असते ती अटेम्प्ट करणार नाही. तोपर्यंत खूप डिफिकल्ट आहे तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणं. त्यामुळे असं नाही आहे की या टिप्स ज्या सांगतोय ना या अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज नक्की जॉईन करेल. आणि असं नाही आहे की आमची जी मॉक टेस्ट सिरीज आहे ना त्याचे रजिस्ट्रेशन नक्की चालू आहे. टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीज आम्ही अरेंज करतोय, त्याच्यासोबत पर्सनल मेंटरशिप. आणि असं नाही की पर्सनल मेंटरशिप ही कॅप ॲडमिशन प्रोसेसपर्यंत चालू असते. काहीही डाऊट असेल तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात, तुमचा सिलेबस कव्हर करण्यात, तुमचं स्पेशल पर्सनली टाइम टेबल बनवण्यात आणि तुमचे डेली टार्गेट्स देण्यात, या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनल मेंटरशिप करतो. CET एक्झामपर्यंत तुम्हाला कंप्लीट गायडन्स मिळतो. त्याचसोबत प्रत्येक मॉक टेस्टमध्ये तुम्हाला स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे हळूहळू याबद्दल सुद्धा तुम्हाला गायडन्स केला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे त्यांनी नक्की इनरोल करा. 400हून अधिक विद्यार्थी ऑलरेडी इनरोल केले आहेत. तुम्ही विचार करा, हे विद्यार्थी डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा मेंटरशिप बोलत आहेत, त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे स्टँड करत आहे याची खरंच तुम्हाला सुद्धा आता जाणवलं पाहिजे. का सांगतो, कारण का आता भलेही तुमचा सिलेबस इनकम्प्लीट असेल परंतु आता वेळ आली की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुमचा स्कोर किती येतोय हे ॲनालाइज करायची वेळ आली. कारण का जर तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्टच दिली नाही तर तुम्हाला समजणार नाही की मला कुठे माझ्या चुका होत आहेत, कुठे माझे वीक टॉपिक्स आहेत आणि ते तुम्हाला मेन किंवा त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, जरूर इनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आणि तुमच्या ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमची असेल. ही झालं खरं तर मॉक टेस्ट बद्दल. आता येतो पुढची जी टुक्का ट्रिक आहे ती आहे म्हणजे काय, ऑप्शन पुट करायची टेक्निक. याचा अर्थ असा की ज्यावेळी आपण काय करतो, मोस्टली विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम येतो, क्वेश्चन बघितला ना सरळ काय करतात, उत्तर सॉल्विंगला प्रयत्न करतात. असं मुळीच करायचं नाही. काही क्वेश्चनचे जे आन्सर्स असतात ना ते मोस्टली ऑप्शन्समध्येच दडलेले असतात. मी ज्यावेळी CET एक्झाममध्ये प्रिपेअर करतो ना, एक क्वेश्चन मला ॲक्च्युअल एक्झाममध्ये आला होता. एक प्लेनचं इक्वेशन दिलेलं होतं आणि त्याला परपेंडिक्युलर प्लेनचं इक्वेशन काढा असं म्हटलं होतं. मग आता एक तर ॲक्च्युअलमध्ये जर मी ते परपेंडिक्युलरचं इक्वेशन जर काढायचं असेल प्लेनचं तर त्याला वेळ खूप लागला असता. मी इतकंच केलं, जे पर्यायामध्ये ऑप्शन्स होते त्याचे डायरेक्शन्स रेशो मल्टिप्लाइड बाय या जो गिवन जो प्लेनचं इक्वेशन होतं त्याचे डायरेक्शन रेशो त्यांचं मल्टिप्लिकेशन करून ते फाइंड केलं होतं. याचाच अर्थ काय, तुम्ही पर्यायामधले ऑप्शन सुद्धा पुट करणं गरजेचं आहे. ही होती पुढची टिप. आता येतो नेक्स्ट टिप काय असणार आहे. खरं तर ही टिप्स थोडी वेगळी आहे परंतु मोस्टली मी गेल्या 2-3 वर्षात विद्यार्थ्यांना सांगत आलोय की ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन्स वाचता आणि त्यानंतर पर्याय वाचता, ऑप्शन्स वाचता, त्यावेळी ज्यावेळी पहिलं कोणतं जे ऑप्शन तुमच्या मनामध्ये जे टिक होतं ना ते जनरली तुमचं उत्तर असतं. हे असं की ज्यावेळी तुम्ही एक्झामची प्रिपेअर करत असता त्यावेळी कुठे ना कुठे हा क्वेश्चन तुमच्या डोळे खालून गेलेला असतो आणि आपला सबकॉन्शियस माइंड नेमकं त्याच वेळी ते उत्तर क्लिक करत होतो. त्यामुळे ज्यावेळी क्वेश्चन्स वाचता त्यावेळी एखादे ऑप्शन जर तुम्हाला क्लिक मार्क होत असेल दिसल्या तर ते नक्की तेच आन्सर येतं. त्यानंतर आता 2-3 वर्षाचे जर पेपर ॲनालाइज केले ना, जनरली ऑल ऑफ द अबाव ज्या क्वेश्चन्समध्ये होतं ना ते मॅक्सिमम ते उत्तर ऑल ऑफ द अबाव ज्या ऑप्शन्समध्ये दिलं आहे तेच उत्तर असतं. हे जर ऑल ऑफ द सगळीकडेच लागू होत नाही. आणि मेन एक टिप आहे ती म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची काय, ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन्स एखादा दिलेला असतो आणि ज्या क्लोज व्हॅल्यूज असतात मोस्टली CET एक्झाम, कारण का CET एक्झाम सुद्धा सिली मिस्टेक्स विद्यार्थी कसे करता येतील याच्यावरती भर देता येते. त्यामुळे क्लोज व्हॅल्यूज असतात ऑप्शन्समध्ये जनरली 1.7 किंवा 1.8 जनरली त्यामध्येच उत्तर एक दडलेलं असतं. ही झाली एक पुढची टिप. आणि येतो सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे काय, ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक. ही टेक्निक अशी आहे जी प्रत्येक क्वेश्चनला लागू होते. म्हणजेच काय, समजा एखादा माझ्याकडे समोर क्वेश्चन्स आला, तो क्वेश्चन्सच्या ऑप्शन्सवरून म्हणजेच काय, मला त्या क्वेश्चनमधून भलेही काय माहिती असेल त्या नॉलेजवरून मी ऑप्शन्स इलिमिनेट करायला तुम्ही शिकलं पाहिजेत. उदाहरणार्थ सांगतो की माझ्याकडे एखादा क्वेश्चन्स आहे, कोणताही समजा मी मोमेंट ऑफ इनर्शियाचा क्वेश्चन दिलेला असेल तर जनरली मी काय करायचो, काही ऑप्शन्समध्ये काय करायचं दिलेले असायचे त्याचे डायमेन्शन्स किंवा त्यांचे युनिट्स चेक करायचे आणि जी युनिट्स वगैरे जी मॅच होत नसतील ती डिलिमिनेट करायचं आणि तो ऑप्शन चूज करायचा. म्हणजेच काय, आपली पॉसिबिलिटी वाढते उत्तर बरोबर येण्याची. खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे काय, इलिमिनेशन टेक्निक. जेवढे तुम्ही पर्याय ऑप्शन्स इलिमिनेट करू शकाल ना तेवढे करा, जेणेकरून तुमच्या ॲक्च्युअल उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. ह्या होत्या जनरल टिप्स. आणि खरं तर एक गोष्ट सांगतो, या ज्या टिप्स आहेत ना या आत्तापासून तुम्ही इम्प्लिमेंट करणं स्टार्ट करा, जेणेकरून तुमचा स्कोर आत्तापासून हळूहळू वाढेल. आणि आता येतो बोनस टिपवर. खरं तर मी या टुक्का ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहेत परंतु एक सांगू का, या गॅरंटीड नाही आहेत या टिप्स की तुम्ही फॉलो केल्या म्हणजे तुमचे 60+ मार्क्स वाढतील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या टिप्सवरती आत्तापासून प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा अनुभव येईल की खरंच माझा स्कोर वाढतोय काय, टुक्का ट्रिक्स खरंच अप्लाय होते की नाही. आणि बिलीव्ह मी, ज्या विद्यार्थी हे आतापासून सवय करतील ना डेफिनेटली त्यांना या ट्रिक्ससुद्धा फॉलो होते. फक्त माझं असं
असं म्हणणं आहे की डेफिनेटली तुम्ही तुमच्या हार्डवर्कवरती मेहनत करा. भलेही तुमचा स्कोर आता इम्प्रूव्ह होत नसेल, परंतु हळूहळू तो नक्की इम्प्रूव्ह होईल. CET पर्यंत तो स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे आणि डेफिनेटली जे विद्यार्थी फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये आमच्याकडे एनरोल करतात ना, स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी आमची असते. का? कारण का तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करत होतो. तर ह्याच होत्या जनरल आजच्या टुक्का ट्रिक्स. डेफिनेटली या ट्रिक्स ज्या मी सांगितल्या त्या आतापासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा, जेणेकरून तुमचा नक्की स्कोर बूस्ट होईल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.